नमस्ते. इयत्ता 9वी आपल्या मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण संच हे प्रकरण शिकत आहोत बाळांनो. 1.3 शिकण्यापूर्वी म्हणजे अर्थात हे 1.3 चाच अभ्यास आहे, म्हणून मी इथं सराव संच 1.3 लिहिलेला आहे. त्यातील जरी गणित नसली तर मी हे शिकवलेलं आहे ना, हे 1.3 त्याच्यावरतीच आधारित आहे, म्हणून त्याच्यावरतीच ते प्रश्न आधारित आहेत, म्हणून मी सराव संच 1.3 लिहिलेला आहे बाळांनो. आपल्याला सराव संच 1.3 मध्ये काय शिकायचं आहे? वेण आकृती शिकायची आहे, उपसंच शिकायचा आहे, आणि दुसरा म्हणजे तो कोणत्या संचेचा डॅश संच असू शकतो बघा. वेण आकृती आहे, पूरक संच. पूरक संच एक शिकायचा आहे, हे फार महत्वाचं आहे. वेण आकृती. आणि मी शिकवलेलं जर सगळ्यांना आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करत चला, आणि दररोज 8 वाजता लाईव्ह येत चला. माझे क्लास चालू आहेत बाळांनो, 8 ते 9 किंवा 8 ते 8:30 पावणे 9 पर्यंत असतील. तुमच्या शाळेच्या वेळेच्या अगोदरच आहे. चला तर मग काय पाहायचंय आपल्याला? वेण आकृती. वेण आकृती बघा कशी आहे. वेण आकृती ही आयत, गोल, चौरस म्हणजे भौमितिक आकृत्या, षष्टकोन म्हणजे भौमितिक आकृत्या. वेण आकृती आपल्याला काय शिकायचंय? वेण आकृती. वेण आकृती. वेण आकृती असं नाव का दिलं? तर वेण या शास्त्रज्ञांनी या आकृत्यांचा शोध लावला. वेण या शास्त्रज्ञांनी या आकृतींचा शोध लावला, म्हणून यांना त्यांचं नाव दिलं वेण आकृती. वेण आकृती कशाने दाखवली जाते? तर याला तुम्ही काय म्हणता? चौरस. याला काय म्हणता? आयत. याला काय म्हणता? गोल. याला काय म्हणता? षटकोन. दिसतंय ना? चौरस, चौरस, आयत, गोल, षटकोन अशा भौमितिक आकृतीने वेणाकृत्या दाखवल्या जातात. आणि त्याच्यामध्ये पण यू संच म्हणजेच मुख्य संच. मुख्य संच हा नेहमी आयतांनी दाखवला जातो. मुख्य संच हा नेहमी आयतांनी दाखवला जातो. त्याला काय म्हणायचं मराठीमध्ये सांगते तुम्हाला. वेण आकृत्या म्हणजे लक्षात आलं ना? वेण आकृत्या म्हणजे काय? ज्या भौमितिक रचनेने दाखवल्या जातात त्याला. आता बघा, विश्वसंच असं म्हटलं जातं. विश्वसंच हा सगळ्यात मोठा संच आहे. विश्वसंच हा सगळ्यात मोठा संच आहे. उपसंच कसा ओळखायचा बघा, हे फार महत्वाचं आहे. एक दुसऱ्याचा उपसंच. तुम्हाला एक उदाहरण सोडून द्यायच्या पूर्वी घरातलं एक उदाहरण देते. आपल्या घरात समजा 5 माणसं आहेत, आणि 5 माणसापैकी 2 जर शाळेकरी मुलं असतील, 10वीच्या पुढे बाहेर कॉलेजमध्ये बाहेर टाकली असतील, तर ती आपल्याच कुटुंबाचा भाग आहेत, परंतु ते शाळेच्या निमित्तानं बाहेर गेलेली आहेत. म्हणजे ती कोण आहेत? कुटुंब. म्हणजे जेव्हा आपण 5 जण एकत्र येतो तेव्हा आपला विश्वसंच तयार होतो, आणि मुलं जी बाहेर शिकायला गेलेली आहेत ती काय आहेत? आपल्या कुटुंबाचे उपसंच आहेत. लक्षात आलं ना? तर गणिती भाषेत हे पहा बघा. ए हा संच, उपसंच समजावून सांगते बाळांनो. उपसंच. उपसंच. उपसंच कशाने दाखवला जातो? उपसंच दाखवण्यासाठी या चिन्हांचा उपयोग केला जातो. याला सबसेट उपसंच असं म्हटलं जातं बाळांनो. उपसंच. बघा आता लक्षात आलं, तुमच्या लक्षात आलं असेल उपसंच कधी असतो? जर एकाच कुटुंबातील असतील तर. तिथे शिकायला तुमचं 5 लोकांचं कुटुंब आहे, तुमचे चुलत भाऊ बहीण बाहेर शिकायला गेले, ते तुमच्या कुटुंबातले आहेत का? कुटुंबातले आहेत.
परंतु तुमच्या मेन कुटुंब तुमचं किती 5 जणांचं, त्यांच्या कुटुंबातले ते नाही, म्हणून ते तुमचा उपसंच होऊ शकत नाही. हे उदाहरण फक्त तुम्हाला समजण्यासाठी आणि पटकन डोक्यात यावं यासाठी बाहेरचं उदाहरण घेतलेलं आहे. बाळांनो, काही चूक असेल होत असेल तर माफ करा. बघा, हे उपसंच एक उदाहरण घेतलं. ए हा संच लिहिला आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हे 10 पर्यंतचे आकडे आहेत. मग आपण याचा बी संच कसा, तर 3 7 9 हे इथं, सॉरी 3 7 9. हा, हे 3 7 9 कुठून आले, तर इथून हा 3 आलेला आहे, इथून हा 7 आलेला आहे, इथून हा 9 आलेला आहे. वरच्याच संचातले खाली आले ना, सर्वच्या सर्व घटक. एक तरी वेगळा आहे का, नाही. तेव्हा कसं लिहितो, बी उपसंच ए, म्हणजे बीट मधील, याचा अर्थ असा होतो, हे घट असं लिहून चालणार नाही, ए उपसंच बी असं लिहून चालणार नाही, तेव्हा चूक होणार. कारण का, तर येथले सर्वच्या सर्व घटक बीत आहेत याचा अर्थ असा होतो, तसा अर्थ चुकीचा येतो. तर काय म्हणायचं, बी चे सर्वच्या सर्व घटक कुठले आहेत, ए संचातील आहेत. तेव्हा बी हा ए चा काय होतो, उपसंच. लक्षात आलं ना, बी हा ए चा उपसंच होतो, ए हा बी चा उपसंच होत नाही. आणि उपसंच कधी होत नाही, उदाहरण एक देते तुम्हाला. इथं सी दिला, 4 आलं, इथलं 5 आलं, इथं 11 असलं, तर हा 11 कुठून आलेला आहे, हा 11 बाहेरून आलेला आहे ना. हा 11 बाहेरून आलेला आहे, या कुटुंबातला आहे का तो, नाही. म्हणून हा सी हा काय येणार नाही, हा उपसंच होणार नाही. कुणाचा, एचा. सी हा एचा उपसंच असू शकत नाही. कळालं ना. मग उपसंच म्हणजे काय, याच्यावरती प्रश्न विचारले जातील, प्रश्न सोडवायला लागतील. इझिली आपल्याला 1-1 मार्क्स मिळून जातील. चला तर मग पुढचा विश्वसंच पाहूया. उपसंच अगदी व्यवस्थित कळाला असेल तुम्हाला. विश्वसंच म्हणजे आपले कुटुंब, सांगितले ना. विश्वसंच कशाने दाखवला जातो, विश्वसंच, एकच मिनिट बाळा. विश्वसंच, विश्वसंच, विश्वसंच कशाने दाखवला जातो, तर या अक्षराने दाखवला जातो. विश्वसंच या अक्षराने दर्शवतात. यू या अक्षराने दर्शवतात. लक्षात येते ना, पूर्ण सामावून घेण्याची क्षमता यू. तर वेन आकृतीमध्ये हा आयत काढून दर्शवला जातो. हा कुठं असतो, आयत काढून दर्शवला जातो, आयतामध्ये असतो. लक्षात आलं. तर आता पहा पुढचं काय दिलेलं आहे, तर हे सगळे संच वेन आकृतीमध्ये दाखवायचे आहेत आपल्याला. एक उदाहरणार्थ एक विश्वसंच घेऊ बाळांनो. एक विश्वसंच घेतला. हा, याच्यामध्ये 1 2 सगळ्या नैसर्गिक संख्या घेऊ. 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11. याचाच काय करू,
एक बी संच घेऊ, यांच्यामधीलच अंकाचं असेल 1, 3, 5, 7 आणि 9. तर या संचात हे सगळे यातलेच आहेत ना, 1 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, 9 आहे. कोण कोण लिहिलंय आपण? इथं 1 लिहिलेला आहे, 3 लिहिलेला आहे, 5 लिहिलेला आहे, 7 आणि 9 आहेत ना. याच संचातले सगळे घटक त्याच्यामध्ये आहेत. तर याचा बी डॅश काय म्हणायचं त्या संचाला? बी डॅश. म्हणजे याचा अर्थ बी हा यू संचाचा काय आहे? घटक आहे. याचाच अर्थ असा आपण लिहू शकतो, बी उपसंच कुणाचा आहे? बी हा विश्वसंचाचा युनिव्हर्सल. बघा आता बी डॅश ग्रुप कसा काढला जातो? बी डॅश कसा लिहिला जातो? बघा हे अंक विश्वसंचातले याच्यामध्ये बी मध्ये लिहिलेत ना, उरलेले सगळे अंक कोण उरलेला आहे इथं? बघा 2, नंतर कोण उरलेलं आहे? 4, नंतर कोण उरलेलं आहे? 6, नंतर कोण उरलेलं आहे? 8, नंतर 10, 11. हे सगळे घटक कशाचे असतात? बी डॅश असं संबोधलं जातं. बी डॅश संच असा लिहिला जातो. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की या संचातले घटक म्हणजे हे दोन्ही मिळून बी आणि बी डॅश मिळून काय तयार होतो? विश्वसंच तयार होतो. आलं ना लक्षात? अगदी व्यवस्थित. आता बघा हे संच तुम्हाला वेण आकृतीने दाखवा म्हणून सांगितले, तर आपल्याला पहिल्यांदा कोण असणार आहे? विश्वसंच. विश्वसंच कशाने दाखवतो आपण? आयताने दाखवतो, बरोबर का? आताच सांगितलेलं आहे विश्वसंच हा आयताकृतीने दर्शवला जातो. मग इतर संच दर्शवण्यासाठी याच चिन्हांचा, याच भौमितिक रचनांचा वापर केला पाहिजे असं काही नाही बाळांनो. तर आपल्याला इथं काय दाखवायचे? हा विश्वसंच आहे. तर याच्यामध्ये गोल काढू किंवा आपण चौरस काढू शकतो. हे बी डॅश, हे काय आहे? बी डॅश. आणि हा काय आहे? बी. बी डॅश मध्ये घटक बी डॅश मध्ये घटक कोणकोणते आहेत? 2, 2 टिंब करून दाखवले जातात. 4, 6 कोठेही लिहिले तर चालतात. 8, 10 आणि हे 11. हे सगळे कशातले लिहिले? हे बी डॅश मधले. बी डॅशच आतमध्ये दाखवायचा. त्यानंतर बी संचातले घटक कोणते आहेत? 1, 3, 5, 7 आणि हा 9. टिंब त्याचं अस्तित्व दर्शवतो. आलं काही लक्षात तुमच्या? हे दोन्ही मिळून काय तयार होतो? बी आणि बी डॅश मिळून विश्वसंच तयार होतो. हे तुम्हाला परीक्षेला वेण आकृती काय दिले जातील? हे 2 संच दिले जातील. काय तयार करा म्हणून सांगितलं जाईल? बी डॅश संच तयार करा म्हणून सांगितलं जाईल. आणि हे सर्व संच कशाने दाखवा? वेण आकृतीने दाखवा. यासाठी 2 मार्क किंवा 3 मार्काला हा प्रश्न विचारला जातो बाळांनो, की तुमच्या व्यवस्थित लक्षात आलं असेल असं मला वाटतंय. आता बघा सराव संच 1.3 आपल्याला पाहायचं आहे. सराव संच 1.3 याच्यावरतीच आधारित आहे. काय दिलेलं आहे बघा. सराव संच 1.3 मध्ये दिले जर ए बरोबर, बी बरोबर, सी बरोबर असे संच दिले, डी बरोबर, तर पुढीलपैकी कोणती विधाने सत्य व कोणती विधाने असत्य आहेत ते लिहा म्हणून विचारलेलं आहे. चला तर मग पटकन पाहूया. सराव संच 1.3 मधला काय आहे? हा पहिला प्रश्न आहे. जर ए बरोबर काय दिलेलं आहे? बरोबर ए बी सी
डी आणि ई असे अंक दिलेले आहेत. आणि बी संचामध्ये सी डी ई एफ, सी डी ई आणि एफ असे आकडे दिलेले आहेत. सी संचामध्ये काय दिलेलं आहे? सी संचामध्ये दिले बी आणि डी. डी मध्ये काय दिलेलं आहे? ए आणि ई. ए आणि ई दिलेलं आहे. तर पुढील पैकी कोणती विधाने सत्य आणि कोणती विधाने असत्य? कोणती सत्य व कोणती असत्य? कोणती सत्य आणि कोणती असत्य ते लिहा म्हणून सांगितलेलं आहे. बघा पहिला आकडा काय दिलेला आहे बघा त्यांनी. पहिला आकडा काय दिलेला आहे? एक मिनिट. पहिला आकडा दिलेला आहे सी उपसंच बी असं दिलेलं आहे. आता तुम्हाला सी संच लिहून घ्यावं लागणार आहे. सी संच उत्तर लिहित असताना सी संच कोणता आहे? सी संच बी आणि डी आहे. बी संच कोणता आहे? सी डी ई आणि एफ आहे. उत्तर लिहिताना संच हे उतरूनच घ्यावे लागतील. मग त्यांनी सांगितले सी हा बीचा म्हणजे सीतले सर्वच्या सर्व घटक बी मध्ये पाहिजे. बी आणि डी हा डी आहे पण बी आहे का? नाही. म्हणून काय लिहायचं? सी हा बीचा उपसंच नाही म्हणून हे विधान असत्य आहे. लिहायचं सी तील सर्व घटक. सी या संचातील सर्व घटक बी या संचामध्ये नाहीत. बी या संचामध्ये नाहीत. म्हणून काय येणार? सी उपसंच बी नाही. बरोबर का? म्हणून हे विधान असत्य. हे विधान काय आहे? असत्य आहे. हा संच असता तर हे विधान काय असतं? सत्य असतं. याच्या पुढचा भाग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया बाळांनो. जर मी शिकवलेले तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू बाळांनो.